तडका धावा यांचे सर्वेसर्व मयूर म्हात्रे, अन्नदाता सुखी भव असा प्रत्येकाने काय चविष्ट असं जेवण होतं. ते चिकनची ती जबरदस्त लज्जतदार रस्सा, खरोखरच जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी असेल. त्यासाठी त्यांचं खूप खूप आम्ही SN ग्रुपच्या वतीने आभार व्यक्त करतोय. खूप मेहनत घेतली आमच्या विपिन म्हात्रे, नितीन नाईक, धीरज भोईर, संदेश नाईक, कामेश नाईक, संदेश नाईक, सचिन म्हात्रे यांच्या एक कठोर परिश्रमातून फुलून सजलेली भव्य दिव्य अशी स्पर्धा. जाऊया मॅचकडे. बॅक टू द क्रिकेट. लेट्स स्टार्ट टू गेम असा तानाजी भोईर यांच्याकडे पोहोचला जातो. 5 ओव्हरची मॅच. एक गोलंदाज 2 ओव्हर टाकेल. कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम. चला दिवा 11 या टीमच्या राखीव खेळाडूंना मी विनंती करून आमच्या कोम बॉक्समध्ये यावं. त्यांचा कट्टर समर्थक राजन पाटील उपस्थित. सरचे स्वागत आहे राजन पाटील. स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 रबर बॉल 2024 उपस्थित प्रेक्षकांचं आम्ही सरचे स्वागत करतो. आणि क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून जे जोडलेत प्रेक्षक त्या प्रेक्षकांचं सरचे स्वागत आहे. पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी गावदेवी एरेलकडून गोलंदाज गौरव शिंदे. नवी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा अक्षरशः या गोलंदाजाने गाजवली होती. काय छाप सोडली होती. पण इथे खेळावं लागेल. एक वेगळं क्रिकेट आहे रबर बॉलचा फॉर्मॅटचा क्रिकेट. त्यामुळे बऱ्याचशा वेळेला चेंडू सटकतो. ग्रीप मिळवणे कठीण असते. या गौरवची ग्रीप कशी असेल त्यासाठी जाऊ पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी आलेला आहे. तो कशा प्रकारे टाकतो. आतापर्यंत एक मॅजिक स्पेल टाकलाय. धीरज भोईरने एक मेडन कारनामा केले. मिस्टर 360 धीरज भोईरने मेडन ओव्हर टाकून आतापर्यंत कोणत्याच गोलंदाजा तो कारनामा करता आला नाही. तो कारनामा केला. स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे धारावे 11 टीमकडून खेळताना 2 ओव्हर टाकताना 4 धावा दिल्या. 2 विकेट. प्लेअर ऑफ द मॅच. राईट आर्म राउंड द विकेट. गुडलेम पद्धतीचा चेंडू. शॉट ऑन फुल इज सक्सेसफुल. व्हॉट अ मॅग्निफिसंट सुपर डुपर. चरण हमला बॉल पहिल्या चेंडूवर सांगायला लागला गिरीश सावंत. आय एम द सेट डाउन द फायर. अपसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. परफेक्टली बॉटम हँडल अँड ह्यूज 6 ओव्हर द मिड विकेट अँड चेरन. 6 धावांनी खातं खोलतं गिरीश सावंत. 6 धावांनी खातं खोलून देतो टीम नवसाती दिवा. ट्रिमेंडस स्टार्ट. डीप पॉइंट व्हेरी क्लोज. निलेश. नवी मुंबई वीरेंद्र सेहवाग सिली मिड ऑफ. परंतु काय चेंडूला फेकून दिले यार. दॅट इज अ कमालीची टायमिंग. परफेक्टली प्रेशर ऑफ द बॉडी. कम्प्लिटली बॅलन्स. Another what a Kadek over the egg mid wicket and it was a huge Otis where like the back-to-back 2 sixes. गणेश मडवीने गंगेशची तारीफ केली नव्हती योग्य. 2 षटकार बचना हो असिनो. परंतु हे बचना फिल्डर हो चेंडू तुमच्या वरून दस्तक देऊन जातील मस्तकावरती. सुपर बॅक टू बाउंड 2 सिक्सेस. सक्सेसफुल 2 बाउंड. व्हेरी अटॅक. डेंजरस अटॅक. 2 षटकार. लवली बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग. परफेक्टली मिडल स्टंप मधून जाणारा हा टप्पा बरोबर योग्य टप्पी खाली गुड लेंथवर आणि ते चेंडूला मग रायझिंग केलं. या वेळेला थांबवण्यात आहे. परफेक्टली इन द बॉडी. इज जस्ट साइड ऑफ द शोल्डर. 13 धावा सिंगल मिळाले. 3 चेंडूची समाप्ती. खोफनाक फलंदाजी. सुरेख फटकेबाजी. एक डीप स्क्वेअर लेग. डीप मिड विकेट. काऊ कॉर्नर. लॉंग ऑन लॉंग ऑफ. डीप एक्स्ट्रा केवा. सुपर बॉलिंग यार. हलक्याच्या सरीचा योग्य वापर. सिंगल. एक वॉर्निंग आणि एक सिंगल मिळते. बाउन्सिंग बॉल. त्यामुळे स्वेलिंगने हिदायत दिली तानाजी बोलले का हा बाउन्सिंग. याच्यानंतर असा प्रयत्न अटेम्प्ट केला तर थोडंसं चूक होईल गौरव शिंदेची. 2 षटका खाल्यानंतर काय कमालीची कमबॅक. 14 झाल्या. 0 गडी बाद 9 दिवा.
ग्रेट बॉलिंग यार, ऍब्सोल्युट नो बॉल नो बॉल. हो माय गॉड. कारण एक बाउन्सिंगची ताकीद दिली होती धीरज भोईरने. तो अटेम्प्ट केला दुसरा, ती चूक मात्र ठरवताना स्क्वेअर लेगला. स्क्वेअर लेग धीरजने सांगितलं त्यानं बॉल इथं सेकंड अटेम्प्ट डिक्लेअर आहे का धीरज? येस, नो बॉल प्लस एक डिक्लेअर अशा 2 धाबा. दणदणीत सुरुवात म्हणता येईल. 16 धाबा लागल्यात आतापर्यंत. 4 चेंडू झालेले आहेत. हा चेंडू असं मेजबानीचा इज व्हेरी ॲडव्हान्टेज टू द बॅटर टू हिट फ्री माइंडेड. सोफेर फटकाबाजी करू शकतो. विकेटची भीती नाही, अपवाद फक्त रनआउट. फ्री हिट करेल का? डेफिनेटली हिट करेल. ह्यूज इज गोइंग अँड गॉन. इट्स आउट ऑफ द पार्क. सुपर स्ट्रोक. षटकार क्रमांक 3 बरसताना या पावसाने जसं बरसतोय तसं बॅटिंग पण 3रा षटकार बरसला गिरीश सावंतच्या 6 रन. साने चपकन 9 तिथे पावसा. म्हटलं जाताना दॅट इज अ क्लास. हा हाय सेन्स ऑफ होणं आमच्या डीजे ऑपरेटर गगनेश. सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर गुंडलं एक वेग धारण पद्धतीने केलेलं रूप धारण. गतीला वेग खूप होता, परंतु त्या अगोदर 3 षटकार खाले, 22 धावा खर्च केल्या, सफलतापासून दूर ठेवलं गौरव सेंदेला. खास करून गिरीशने. गिरीश 7 चेंडूवर समोर गेले, 21 रनाबाद, परंतु एकही चेंडू अजून हर्षलला मिळाला नाही. 1 ओव्हरची झाली समोर 22 विदाउट लॉस. 9 दिवा. येस गगनेश प्लीज. जागा करतात तसं आमचा गगनेश करतोय. जे कुठेतरी आळस दुपारचं झालेलं जबरदस्त जेवण, भरपूर जेवण आणि गाण्यामध्ये किती जादू पहा. वाटतं क्लासिकल कलेक्शन बाय गगनेश. तारीफ करतो आम्ही. सुरुवात होती दुसऱ्या ओव्हरचे पहिले चेंडू. बॉलिंग मार्कवर आलाय सँडी गुप्ता संदेश. 17 number jersey is a lucky jersey. After to the Abby de Villiers, then Rishabh Pant, Mark Stoinis, the Australian, another is the same number of the beyond jersey 17, and now Sandy Gupta upside the upstump. पिचिंग झाला. गती वेग होतं, वेग भरपूर होतं, त्या गतीला उत्तर नव्हतं. हर्षल एकडे खातं खोलायचं अजून बाकी 24 लागल्यात. कारण पहिला चेंडू वाईड +1 समोर आहे. हर्षल खातं खोलण्याचं अजून तो वंचित आहे. बॅकफुटवर जाताना जागा शोधली. हलक्या स्लाइसवर चेंडू तर स्वेलिकच्या ठिकाणी दूर बनवून डीप म्हणून स्वेलिगून येईल. क्षेत्ररक्षण स्क्वेअर ऑफ द पॉइंट या ठिकाणून चेंडू घेईल. जपचा करणं 1 धाव फक्त मिळेल. बॅटिंगने पहिली धाव काढताना खातं खोलताना हर्षल 9 पोहोचल्या सिंगलने 25 या धावच्या विदाउट लॉस. अतिशय दर्जेदार आयोजन आपल्या भेटीला SN ग्रुप प्रेझेंटेड स्वर्गीय अनंत म्हात्रे चषक 2024 आमचे लाडके अण्णा. बॉलची वेट केली आणि वाट लावून दिला. चौथा षटकार बॅटमधून बरस असताना गिरीश सामंत सेट डाऊन द बॉल. रन अगं करण्याचं काम चोख फत्ते करताना लाजवाब कुर्बानी. द ग्रेट डायरेक्शन ऑफ द फिरोज खान अलॉंग विथ द हँडसम विनोद खन्ना अँड जिनत अमन. काय पिक्चर होती. त्या पिक्चर मधलं गाजलेलं गीत. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ सुपर बॉलिंग. गतीमध्ये परिवर्तन. टप्पा पडल्या चेंडून घेतले वळण. किंचितसा मात्र वळण घेतलं होतं आणि सरळ चेंडू गेला. JP नवी मुंबई जयेशच्या हातामध्ये. वंडरफुल क्रिकेट. एक प्राऊड ऑफ द भिवंडी इज अनदर नवी मुंबई जय प्राऊड. JP जोरदार अपील. फिंगर गॉन अप. याचाच अर्थ पहिला विकेटचं पतन. जो बॅट्समन अक्षरशः
पिसे काढत होता गोलंदाज त्या पिसे फलंदाजाला मात्र शेबॅट कॉट बियॉन्ड द स्टंप जेपी बोल बाद सँडी गुप्ता 27 धावाचं योगदान देऊन 10 चेंडू खेळल्यानंतर परतला गिरीश सावंत हा तंबूच्या सर एक गडी बाद 31 धावा. जी ओमिकिनीच्या बरोबर त्यांनी साकारलेली 115 धावांची एक अखंड भागीदारी. व्हॉट अ ग्रेट 19 चेंडू 74 धावा 11 षटकारांची बरसात. लेफ्ट हँड बॉलर राईट हँड बॅट्समॅन ही खासियत आहे या ऑलराऊंडरची. तो मात्र आलाय क्रमांक 3 वर इन ॲट क्रमांक 3. 32 वर 1 हर्षदचं खातं एक साहिलचं खातं एक प्रत्येकी एकदा वैयक्तिक एक वर खेळतात दोन्ही बॅट्समॅन बॅटर्स. दुसऱ्या 2 ओव्हरची समाप्ती. 16 धावांच्या प्रति षटकामागे आतापर्यंत 32 वर 1 नवसाती दिवा चांगल्या सुस्थितीमध्ये. समीर पाटील हा स्कोरर आमच्या सतीला जॉईन झालेला. समीर सरचे स्वागत आहे या भव्य दिव्य पावसाळी रबर क्रिकेटमध्ये. स्वर्गीय अनंत मात्र चषक 2024 SNA ग्रुप प्रेझेंटेड धारावे. बॉलिंग मार्कर जिम्मा घेऊन आलाय. ओव्हर क्रमांक 3 सणसणीत बॅटिंगचा आपला जलवा दाखवला. स्कुकनॉक बॅटिंग केली बॅटर गिरीश सावंतने. 4 षटकाराने त्याने तब्बल 27 धावांचे एक सुरेख इनिंग खेळून तो बाद झाला. ऑफसाईड ऑफस्टोनला पिचिंग झालं. मागणी केली होती तानाजी भोईर. स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे यांच्या नावाने स्पर्धा. एक ग्रेट पॅकर 2च्या 2 मात्र डॉट टाकण्याचा करिश्मा केले राकेश. चांगली गोलंदाजी हाताळताना लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. गुडलँड टप्पा खाल्यानंतर घेतलेलं मात्र इथे क्विक वेगगारण ती दिशा पाहिली तानाजी भोईर आणि त्याला वाईटचा इशारा दिला. एक्स्ट्रा धाव मिळते. एक्स्ट्रा धावसाने 9 मात्र पुढे जाते 33 वर 33 फॉर 1 विकेट. विकेट इज बॅक इन द डगआउट गिरीश सावंत. कडक ऑन द प्राइज. व्हॉट अ शॉट ओव्हर द काउकॉर्न आणि चेरन बॅटमधून धमाका हर्षलच्या चेहऱ्यानं केली. पॅकरचा सन्मान कारण क्रिकेटसाठी भरपूर दिले. जे चेहरे अनसीन होते ते सीन करण्याचं काम कोण करत असेल ना तर पॅकर. त्या पॅकरची भूमिका चोख निभावले आमच्या अण्णाने अनंत म्हात्रे. त्यांच्या नावानं दिलेली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. SN ग्रुप घेऊन येतोय एक अनोख्या अंदाजामध्ये 4 दिवसीय या 16 पिचिंग होत ऑफसाईड ऑफ ती दिशा खूप खराब होतोय.
बॅरिकेडला पहिल्यांदा गोलंदाजा क्रमांक 2 चेंडू टाकले ना ते लाजबाब, नंतर वाईट, नंतर धमाका हर्षच्या बॅटमधून पुन्हा एकदा दिशेपासून दूर वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मिळते 40 वर 1. तिसरं चालू असताना आपलं पहिलं टाकताना राकेट बॉलिंग मक्कर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट टू हर्षल. ऑफसाइड ऑफ स्टंप यावेळी योग्य दिशा फेअर डिलिव्हरी मागणी केली ती कटाक्ष टाकला तर नजरेने भावना समजलं होतं परंतु योग्य दिशा आहे या भावनेमधून डोळ्यातून सांगितलं तानाजी भुवनने बॅटर हर्षलला. इज फेअर डिलिव्हरी डॉट लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ओहो बॉल नंतर बॅट अगोदर टायमिंग बिनसलं नतीजा सरळ चेंडू गेला गोशांकी क्षेत्रामध्ये मिळेल एक धाव. 1-41 वर पोहोचल्या धावसंख्ये 9 दिवा. पहिल्यांदा बॅटिंग करताना आमंत्रण मिळालं. किती बॉल झाले लास्ट टू गो. तिसरा ओव्हरचा अजून एक चेंडू मात्र बाकी आहे. शेवटचा चेंडू तिसरा ओव्हर खूप अगोदर शफल होऊन येतोय. बॅट अगोदर चेंडू नंतर जे टायमिंग मिळालं पाहिजे ते बिलकुल मिळालं नाही. ओव्हरची झाली तिसऱ्या समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. बॅटिंग करताना आमंत्रण मिळालं 9 दिवाला. पहिल्यांदा 42 वर 1 सद्यस्थिती आहे. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे पण 2 ओव्हर मध्ये काय धमाका होईल परंतु धमाके देण्यासाठी मधुर आवाज आपल्या श्रोतांना एक सच साहिल नाईक 1 वर हर्षलचा एक षटकार आणि 9 वर. आता स्ट्राईकला पुन्हा एकदा साहिल अंडर 22 मध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना तब्बल 74 धावा ठोकल्या याच बॅट्समॅनने. पहिल्या दिवशी तोच बॅट्समॅन सेट झालाय स्ट्राईक वरती साहिल स्वप्नील नाईक. आणि समोर आहे गोलंदाज गावदेवी ऐरेलीकडून संकेत कांबळे लेफ्ट हँड राऊंड द विकेट. चांगला गोलंदाज आहे. चांगला गोलंदाज जरूर आहे पण बॅट माझी खूप धुमसली खूप गरजले. पहिल्या पावसाच्या सरीमध्ये सरींच्या मधून गेलेले माझे 11 षटकार 74 धावांची ती खोप ना केली. त्याचा नजारा पुन्हा एकदा पेश करताना साहिल नाईक. व्हॉट अ शॉट ऑन पुल. इट्स सो स्वीट अँड हँडसम पुल ओव्हर द कॉमेंट्री बॉक्स फॉर चेरन. क्लास क्रिकेटचा दर्जेदार षटकार 48 पोहोचले 9 दिवा. षटकाने 7 वर. संकेत कमजिंग बॉल लेफ्ट हँड राऊंड द विकेट. ओहो अगोदर शफल होऊन बॅट अगोदर चालते. टायमिंग मात्र थोडंसं चुकले. मिस टायमिंग मिस अरेंजमेंट. बॉल विथ द बॅट इज कम्प्लीटली मिस अँड बिट टू द बॅट्समॅन. बॉल वेंट अगेन्स्ट टू द विकेट कीपर विन द सेवक ऑफ द नवी मुंबई निलेश भोई. डॉट 48 वर 1 चौथं ओव्हर प्रगतीपथावर 5 ओव्हरचा खेळ आणि तिथे बॅट्समॅन आहे खोपनाक ज्याने पहिल्याच अंडर 22 मध्ये पहिल्या दिवशी आपल्या नावाचा डंका वाजवला तो साहिल नाईक. संकेत अवे फ्रॉम द बॉडी ओ द हो माय गॉड लुक ॲट दॅट व्हॉट अ पॉवर. एक षटकार त्यांनी खरोखर विशाल भोईचा तो अजब षटकार. त्याच्यानंतर हा षटकार दिलखुश चरण. एक षटकार्यानंतर कमबॅक करणारा हा बॉल 3.3 3.4 ओव्हरची झाली समाप्ती. 2 चेंडू अजून टाकायचे ते ओव्हर समाप्ती करण्यासाठी संकेत कांबळे. हे 1 सेकंड बॅक टू द बॉलिंग मार्क. डीप पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर खुलं सोडलंय त्यासाठी वाईट लॉंग अप आहे. अवे फ्रॉम द बॉडी वाईट सोडा वाईटलाही चपराक. वाट
अवे फ्रॉम द अपर सुपर्ब स्ट्रोक यार. कडक कडक बेधडक 6 रन. षटकाराला क्लास केले. 7 चेंडू आतापर्यंत पेस केले. 19 मध्ये 3 षटकार, 1 मिड विकेट, 1 लॉंग ऑफ अँड दॅट इज अ फॅन्टास्टिक. ही इज थ्रू द एक्स्ट्रा कबा अँड पॉइंट. नादर वळाला, चेंडूला दिशा दिली, स्वेन लेगला जाऊन मिळाला का षटकार. येस, चौथा षटकार साहिल नाईकच्या बॅट मधून. 25 सर्व झेपकतो षटकार. लाजवाब बॅटिंग. व्हॉट अ वंडरफुल परफॉर्मन्स, बॅटिंग परफॉर्मन्स बाय साहिल नाईक. चरण अदा आहे बॅटिंग करण्याचा एक वेगळाच अदा पेश करताना. आणि त्याचं बेहद खुश केले प्रेक्षकांना पहिल्या दिवसापासून. या स्पर्धेमध्ये स्वर्गीय अनंत अण्णा मात्र चषक मध्ये तुटून पडलाय. अंडर-22 असो किंवा नवसाती दिवा खेळते, तीच खेळी, तीच खौफनाक खूप निर्माण केल्या गोलंदाजाच्या मनामध्ये या बॅट्समॅनने. व्हॉट अ लवली इनिंग. 66 वर 1-4 ओव्हरची समाप्ती. 7 चेंडू मध्ये 4 षटकारासहित 25 रन नाबाद. साहिल नाव फेसिंग हर्षल. 8 चेंडू 9 धाबा, 1 षटकार आलाय. क्लीन बॉल यू मिस. आय डेफिनेटली हिट टू द स्टंप ऑफ द ऑफ स्टिक वाकवली. दांडी गुल. हर्षल दुसऱ्या गडीच्या रूपामध्ये परतल्या तंबूच्या असलेल्या 66-2. पर्सनॅलिटी जिम मध्ये अक्षरशः घाम गाळतो अक्षय. जेव्हा टी शर्ट घालतो तेव्हा पर्सनॅलिटी स्पष्ट नसेल. ते अजूनही एक जिम मध्ये घाम गाळणारा योगेश आहे. विघ्नेश ही पर्सनॅलिटी आपण पाहू शकता. त्याचे सुपर पर्सनॅलिटी बाय. कारण जिम मध्ये असलेले हे खेळाडू आहेत, त्यामुळे शरीराचे एक वेगळं आकर्षण निर्माण करतं. ते आकर्षित निर्माण करणं पर्सनॅलिटी. अक्षय मात्र बॅटिंगला पहिल्याच चेंडूवर आल्या आल्या आपला जिमचा करिश्मा दाखवताना चेंडूला पाठवलं सरळ षटकाराच्या खातं खोलताना अक्षय पाटील इज फुल नेम नवसाती दिवा. पहिल्या चेंडूने षटकाने दणदणीत खातं खोललं. धावसंख्या 72 वर. 4 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. बॉलिंग मार्कर आपलं दुसरं ओव्हर हाताळताना राकेश डावखुरा गोलंदाज. प्रत्येक बॉलरने अक्षरशः मार खाल्ला. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं स्कोर होता कुमार 11 तुर्बे बोनकोडीच्या अगेन्स्ट 83 धाबा. तो उच्चांक आज होता तो ओलांडण्याची संधी आहे या टीमला, अर्थातच नवसाती दिवा. कारण 72 झालं. 3 चेंडूचा अजून खेळ बाकी. 3 to go. लांबलचक षटकार त्याला पार करण्याची क्षमता राखतो टीम नवसाती दिवा. 83 ला 72 बनल्यात. 73 झालेले आहेत. पुन्हा लेग स्टिकला सोडून खराब चेंडूचा इशारा तानाजी भोईर यांच्या मार्फत आला. अंपायरची योग्य अशी भूमिका नियमित सातत्याने त्या माध्यमातून येते. पुन्हा एकदा इथे अंपायरी करता वाईटचा इशारा केला. एक धाव अडते. 75 धावा स्कोर पोहोचले. 75. लॉस ऑफ द 2 विकेट. अखेर ओट टाकताना टीम कडून आपलं दुसरं. व्हॉट अ लवली पदेला लेत्य. क्लास क्रिकेटचा दर्जेदार फुटवर्क वर येताना फ्रंटफुट त्याला लॉप केलं. लॉंग ऑफच्या वरून षटकार अक्षयच्या बॅट मधून आला. हा दुसरा धमाका. चरण
घ्या 2 धावा दूर आहे कुमार 11 तुर्बे आजचा उच्चांक, परंतु 115 धावांचा उच्चांक दिवा गाव अंडर 22 इथे 81 बनल्या. 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 बॉल टू गो. साहिल 25 वर अक्षय 2 षटकारे सांगित वैयक्तिक 13 वर. 3 चेंडू आतापर्यंत समोर. 2 षटकार दर्जेदार फटके आले. हा षटकार मात्र वॉट अ लवली फुटवर्क वर्क जे होतं पदेल आले त्याचं एक सर्वोत्तम उदाहरण दिलं. 2-3 पावलं डान्सिंग. 2 बॉल टू गो. 2 चेंडू आहेत तानाजी भोईर. 5वा चेंडू बॉलिंग मार्कर राकेश लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. कमालीची ही वेगवान धारण केलं होतं. व्हॉट अ रॅपिडली बॉलिंग. 140च्या वर किलोमीटर पर हॉर. डेफिनेटली व्हॉट अ कडक स्पीड. पण योग्य दिशा नव्हती. दिशेपासून बरगडला. वाईट +1 83 नाव बरोबर साधली कुमार 11 तुर्बेच्या पहिल्या सामन्याच्या या उच्चांक बरोबर. तो उच्चांक वाईट टाकताना मोडला गेलेला आहे, खोडीत काढला गेलेला आहे. 84 आता पोहोचला. नवसाती दिवा आजच्या पावसाळी रबर क्रिकेट दिवस 3रा. आजचा उच्चांक लागतो नवसाती दिवा टीमच्या नावावर. अभिनंदन नवसाती दिवा. 84 2 चेंडून शिल्लक. अक्षय समोर. राकेश लुक ॲट दॅट इन ऍक्शन. ओर द काउकानर. षटकार क्रमांक 3रा. बॅट म्हणून बरसता अक्षय पाटीलच्या चेहरानो के लिए. काय स्ट्राईक रेट आहे यार. कमालीची स्ट्राईक रेट. 7 मध्ये 25, 4 मध्ये 19. स्फोटक एक विध्वंसक बॅटिंग चा नमुना. नवसाती दिवा अक्षय पाटील अलॉंग विथ साहिल स्वप्नील नाईक. अनदर एंड. लास्ट 2 बॉल इन द फर्स्ट इनिंग. या इनिंगचा शेवटचा चेंडू पॉइंट खडा केले. एक्स्ट्रा कव्हरला मात्र गॅप. वाईट इज लॉंग ऑफ आणि किंग चेंडू ऑफसाईड असताना पिचिंग झाला. ते पाहिलं तानाजी भुईर आणि त्याला दंडित करताना इशारा दिला वाईट बॉलचा. एक्स्ट्रा धाव मिळते. स्कोर मात्र पोहोचते 90 वरून 91 वर. 91 फॉर 2 विकेट. अक्षरशः गोंधाले स्थितीमध्ये आतापर्यंत पहिलं ओव्हर अतिशय छान हाताळलं होतं, पण या ओव्हरमध्ये खूप धावा, खूप मार खाल्ला राकेशने. 35 धावा दिलेत आतापर्यंत. हे गोलंदाजीने 1 विकेट. बॅकफुट वर जाताना स्क्वेअर लेगच्या वरून मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू लॉंग लेग. ते घोषांक क्षेत्रामध्ये अक्षरला मिळेल धाव. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ मात्र झाला समाप्त. 20 धावांचे एक ताबडतोब 5 चेंडू साहिल नाईकने बनवल्या. 7 चेंडू मध्ये समोर जाताना 4 षटकारासहित 25. तब्बल स्कोर मात्र स्कोर होते 92. 92 93 ती ओलांडण्याची क्षमता आहे निश्चितच. गावदेवी ऐरोलीच्या टीम आहे का त्यांच्याकडे निलेश आहे, त्यांच्याकडे प्रीतम पाटील आहे, त्यांच्याकडे JP आहे, त्यांच्याकडे गौरव शिंदे सारखा, सँडी गुप्ता सारखा, दुर्वेश सारखा. हे 6 फलंदाज जोडले ना, 6 पैकी 4 जोडले ना, क्षमता राखतो ही 92ला 93ला ओलांडण्याची. डेफिनेटली मॅच अजून बाकी आहे. कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा. पण त्यामध्ये ऐकूया डीजे ऑपरेटर एक सुरेख संगीत.
मच डीजे 93 बनवायच्या 30 चेंडूमध्ये 116 नंतर 115 नंतर हा दुसरा उच्चांक स्वर्गीय अनंत अण्णा मात्र चषक 2024 आपण पाहू शकतो. पहिला 115 अंडर 22 दिवा एलिमेन या टीमने बनवला होता. पुन्हा एकदा दिवा नवसातीच्या नावावर त्यांच्या टीमच्या नावावर गाव एकच पण दोन्ही टीमने आपलं उच्चांक एकाच गावातने गाठलेला आहे. एक अंडर 22 दिवा एलिमेन आता नवसाती दिवा दुसऱ्या क्रमांकाचा हा हायेस्ट स्कोर आपले नावे करताना 92 बनवले 93 सारे 18 धावांचे तुफानी खेळी खेळावं लागेल. दोन बॅट्समॅनला या तुफानी खेळी खेळले आपण पहिला पाहिलं. गिरीश सामंतला एक पटापट स्टार्ट एकदम कमालीच्या वेगाने त्याने स्टार्ट मिळवून दिली. तब्बल 4 षटकारांची ती आतिषबाजी करताना एक जी सुरुवात पाहिजे होती नाही फ्लाइंग स्टार्ट ती मिळवून देताना साईनं त्याचा कित्ता गरवला. नंतरच्या टोकाळा येताना अक्षयने ती चूक भूमिका निभावली आणि इथेच वेगवान धारण केलं. स्ट्राईक रेट सरासरी तुफानी स्ट्राईक रेटच्या वेगाने धावा मात्र मिळवल्या 5 षटकामध्ये 92 काढून 93 धावांचं हे कडक आव्हान खूप कठीण आहे. अशक्य म्हणणं एव्हरीथिंग पॉसिबल क्रिकेट म्हणलं जातं. कौतुक करायला लागते. आपण भास्कर स्मृती पाहतो ऐरोलीकडून ते ग्रेट पॅकर होते. आता ते दुसरे पॅकर आपण पाहू शकता अण्णा मात्रे ज्याच्या नावाने पॅकरच्या नावाने त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली चोख काम केलं. त्यासाठी आम्ही खरोखर कौतुक करतोय संपूर्ण एशियन ग्रुपचं का या मोठ्या पॅकर्सला एक क्रिकेटच्या माध्यमातून एक चांगली भेट देताना हे पावसाळी रबर क्रिकेट 4 दिवसामध्ये हा सोहळा रंगणार आहे. उद्याही मात्र आपण पाहू शकता आयकॉन मध्ये खेळणार ती स्पर्धा नवी मुंबईची. पहिल्या दिवशी अंडर 22 चं क्रिकेट पाहिलं. दुसऱ्या दिवशी आपण नवी मुंबई 8 टीम मधून ऐरोली कोलीवाडा अर्थातच सूर्यकांत मडवी यांची टीम आपण पाहिले सुपर 4 मध्ये जाणारी. पहिल्या सकाळच्या सत्रात आपण पाहिलं स्वर्गीय अनंत अण्णा मात्रे इलिमन दाराबे या टीमने दोन टीमला बीट करून तिसऱ्या फेरीमध्ये सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवले. बघूया अजून एक टीम मात्र कोणती जाते ती, कारण या अगोदर पूर्वा कोपरीनं पहिली मॅच जिंकले. दोन्ही टीमच्या 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही प्लीज मी विनंती करतो. दोन्ही टीमच्या 12th मॅनले सन्मान्य, कारण हा स्पर्धेचा नियम आहे. चेंडू टाकण्यापूर्वी तुमचे दोन्ही खेळाडू आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये उपस्थित राहणं अनिवार्य आहे. हा स्पर्धेचा नियम आहे. त्या अनुषंगाने आपणास विनंती करतो दोन टीमच्या कॅप्टनला प्लीज सेंडिंग युअर 12 मॅन इन अवर कॉमेंट्री बॉक्स. रोनित आहे गोलिंग मार्कवर, राजन पाटील आहे माफ करा नवसाती दिवा ते विनंती करतोय. गावदेवी ऐरोली टीम प्लीज सेंडिंग युअर 12 मॅन. शतकांची सजावट डीप कव्हर पॉइंट हे खडं केलं. व्हेरी क्लोज शॉट एक्स्ट्रा कव्हर इज अनदर 30 यार्ड सर्कल सिली मिडॉन. व्हेरी डेंजरस मॅन निलेश. उच्चांक आहे 94 याच्या नावावर. इथे बनवायचे 93 संपूर्ण टीम संघाला. कडक स्ट्रोक आल्या थ्रू द गॅप. थोडी मात्र सुदैवाचा फायदा मिळाला. जर घसरंग झाले कदाचित तो अनबिलिव्हेबल कॅच सूर्याने पकडला होता तशी संधी मिळाली असती, परंतु झाडाला लागल्यानंतर दावा काढण्या हा नियम आहे स्पर्धेचा हे लक्षात असू द्या. वाईट लांगापला पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं फटका झाडाच्या पादाला लागल्यानंतर चेंडू आतमध्ये आला होता. सिंगल मिळाली. गिरीश सावंत थोडासा स्कीड झाला तर सूर्याचा झेल. त्याच्यानंतर विधानसभेमध्ये काय बोल होते रोहित शर्माचे, तो झेल सूर्याने पकडला नसता तुझा झेल बसला तर मी बसवलं असतं असं स्पष्ट म्हणलं रोहितने. त्याच टर्न केले मॅचने. कॅचेस विन द मॅचेस. हरक्यातने दिशा दिली काऊ कौन मन साहिल नाईक जोपर्यंत फील करेत अनंतर सिंगल. दोन्ही मोठ्या बॅट्समॅन सिंगलने खातं कोल्हे 2 वर आहे, पण ती क्षमता आहे. 6 बॅट्समॅन असे कडक आहेत 4 चालले तरी 93 ओलांडून घेऊन जाऊ शकतो हा टीम गावदेवी ऐरोली. ती धमक आहे, ती क्षमता आहे. ग्रेट यार्क परफेक्टली बुंदा इन टू द बॉडी परफेक्टली बॉल यार. उत्तर नव्हतं निलेशकडे. टोला लागून गेला घसपोटीत बॅकवर्ड गलीच्या ठिकाणी तिथे सिंगल मात्र घेतली निलेशने. धावसंख्या पुढे नेली गावदेवी ऐरोलची बिनगडी बाद
3 धावा. प्रत्येक ओव्हर मागे सारे 18 धावांची कडक अशी अवघड अशक्य नाही क्रिकेट आहे. अनिश्चिततेचा खेळ आहे. ओ माय गॉड टॉप चेंडू करे डाऊन द बॉलर. सुपर कॅच बाय रोनित. कॉट अँड बॉल रोनित. पहिली विकेटचं पतन. जेपी परतलाय स्वस्तामध्ये अवघी सिंगल वरती. जेपी बाद. काय व्हॅरिएशन आहे. गुड सिलेक्शन ऑफ द सॉन्ग. अतिशय वेगवेगळी प्रकारची गीतं आपण ऐकली डीजेच्या मार्फत. कौतुक आहे डीजे ऑपरेटर गगनेश होता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरला आहे वेगळ्या चेहऱ्याचा हँडसम चेहऱ्याचा हा डीजे. त्याचं आम्ही कौतुक करतोय. विकेट घेतला नाही ऍक्शन मध्ये. लुक ॲट दॅट. हो 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 इज आउट ऑफ द पार्क. जिथे फुटबॉल मागाशी गेले होते त्या फुटबॉलच्या मैदानात चेंडूला पाठवलं. आल्या खातं खोलताना प्रीतम राजबाब रुबाबामध्ये षटकार. अजून दुर्वेश बाकी आहे. खोलवर असलेली ही बॅटरची निर्माण करते खूप प्रतिस्पर्धी. षटकाने खातो कडे धावसंख्या 9. दमदार खातं. ओ थोडस प्रेशर मध्ये चेंडू टाकला हा वेगळ्या दिशेला. अखूट टप्प्यात चेंडू उंची जास्ती आणि त्याला दंडित केलं तानाच्या भुयेने वाईड म्हणून एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या स्कोर मात्र बराबर घेते डबल फिगर मध्ये. 10/1 10/1. गुड बॉलिंग आहे. क्लेवर बॉलिंग. सुपर डुपर बॉलिंग. टप्पा पाड्या चेंडूला वेग धारण केलं प्रचंड. ते वेगाला उत्तर नव्हतं. ओव्हरची झाली पहिली समाप्ती. 10/1 पहिली ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हर मध्ये 93 बनवायचे. त्यामध्ये पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 10. आता 83 बनवायचे आहे उर्वरित 24 चेंडू मध्ये. दाबा 24 गेंदे 83 रन. समोर निलेश. जेपीची विकेट लवकर गेली वैयक्तिक 1 वर आणि तिथेच मला थोडंसं मात्र दडपण येईल असं वाटलं होतं. परंतु काय आल्या षटकाराने दॅट इज परफेक्टली स्ट्रेट लॉफ्टेड ड्राईव्ह अँड 6 रन. अकाउंट मात्र ओपन केलं प्रीतम पाटीलने. गोलंदाजीवर आता डाव्या हाताने उजव्या हाताने बॅट्समनचा तडाखा दिला. उत्तुंग 4 षटकार. नाबाद 25 धावात. पहिल्या अंडर-20 मध्ये खेळी करताना 74 धावा. 11 षटकाची अतिशबाजी. तो ऑलराऊंडर साहिल. ग्रेट बॉलिंग. टप्पा घेतलेलं बळन उत्तर नव्हतं. चांगली स्टार्ट केलेली आहे गोलंदाजी टाकताना. ऑलराऊंडर आजच्या घडीला मध्ये इम्प्रेस केले ऑलराऊंडरने. त्यामध्ये भावेश नाईक असेल, धीरज असेल, साहिल असेल, या 9 तरुण ऑलराऊंडरने, ओमिकीने असेल, स्वराज, प्रल्हाद मध्ये अनदर गुड ऑलराऊंडर तो नवी मुंबई इम्प्रेस केलाय. साहिल दिवेकर, सूर्यकांत मडवी बाला ज्याच्या टीमने कालच्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय. एक जादूबरी गोलंदाजी त्यांनी पाहिली आपण. त्यांच्या 6 मध्ये 7 डिफेंड केलं. सुपर 4 मध्ये माफ करा कारण 4 टीम सुपर 4 मध्ये. त्याच्यापैकी बालाची टीम आहे सुपर 4 मध्ये पोहोचलेली. नवी मुंबई ग्रामीण टीम मधून सूर्यकांत मडवी यांची टीम काल आपण पाहिली. तो या चेहऱ्याचा एक उत्तम खेळाडू, उत्तम माणूस, उत्तम व्यक्तिमत्व यांचं आगमन झालेलं आहे. मिस्टर मिंगस्टॉंग गतीमध्ये परिवर्तन. फक्त सिंगल मिळते निलेशला. धावसंख्या पोहोचते सिंगलने 11 वर. रोखून धरले बनवायच्या 93. आजच्या दिवसातला उच्चांक. पहिल्या मॅच मध्ये 83 पाहिल्या. त्याला बाजू सरताना तो रेकॉर्ड आपल्या नाबी केलं नवसाती दिवाने. तब्बल 92. 93चं लक्ष आहे. 11 मध्ये 1. दुसरं प्रगतीपद बॉलिंग मार्कवर साहिल. स्वप्नील नाईक द बॉलिंग मार्क लेफ्ट हँड.
ओव्हर द विकेट टू निलेश. जोरदार हमला बॉल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. सुरक्षित ठिकाणी टप्पा पडला, अवघी सिंगल मिळते निलेशला. फक्त 12, परंतु काही करू शकतो, कारण 2021 ला मिळालं एकाच दिवशी पावसाळी रबर क्रिकेटच्या 2 चॅम्पियन्स मध्ये या निलेशच्या नेतृत्वाखाली झेप घेतली होती. 2 टायटल एकाच दिवशी. या वर्षी राकेश प्रतिष्ठान घोटून ती किम्या केले. एकाच दिवशी 2 वेळा फायनल चॅम्पियन्स. साहिल ग्रेट बॉलिंग यार, ऍब्सोल्युटली याच्या अचंबित करणारा हा बॉल. सरप्राईज केलं होतं विशाल भोईने एक्स्ट्रा कव्हरला, तो लाजवाब षटकार. वाट कडक बॉलिंग यार, वेगळ्या शैलीमध्ये टाकलेला स्लोवन, हलकीशी नाजूकशी त्याला दिलेली स्विंगची साथ. व्हेरी गुड बॉलिंग बाय साहिल. सुपर बॉलिंग यार. वेगाकडे वळू नका, वेगाने नियंत्रण कोणत्या पण दिशेने जातो त्याच्याकडे लक्ष द्या. त्याचं जिवंत उदाहरण, त्यांचं सर्वोत्तम ओव्हर टाकताना साहिल. ग्रेट बॉलिंग यार. 2 ओव्हरची समाप्ती 6 धावांच्या सरसने 2 ओव्हरमध्ये 12 वर 1. तीन ओव्हर अर्थात 18 चेंडूचा आत्ता मात्र खेळ शिल्लक, आणि त्या 18 मध्ये तब्बल 81. अवघड चाललेलं पण अवघड बनवलं ते, कारण फक्त 2 धावा खर्च केल्या साहिलने. बॅटिंग करताना 25 नाबाद, त्या उत्तुंग 4 षटकारची आतिषबाजी. बॉलिंग टाकताना पहिलं ओव्हर काय हाताला नजर लागेल असं ओव्हर टाकलं. विविधता टळले, एकाच अंगाने एकही चेंडू न टाकता विविधता टाकली होती. स्वर्गीय अनंत अण्णा मात्रे चषक आपण पाहतोय. SN ग्रुप प्रेझेंटेड दरावे. अतिशय नामवंत या क्रीडांगणावर खेळले जाते पावसाळी रबर क्रिकेट, आणि तिथेच मॅच रंगले एकदम जवळच्या 2 गावांच्या टीम बरोबर. एका बाजूला ऐरोली, दुसऱ्या बाजूला दिवा. व्हेरी क्लोज हे गावातले टीम. आता 18 मध्ये 81 धावा असताना बॉलिंग मार्कवर जिम्मा खांद्यावर घेऊन येत बॉलर हर्षल आघाडीला ओपन केलं होतं, परंतु तिसरा ओव्हर टाकण्यासाठी टीम कडून आपलं पहिलं ओव्हर असेल हर्षलचा. बॉलिंग मार्कवर समोर आहे डावखुरा प्रीतम पाटील. 18 मध्ये 81 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट. फोल्यांचा चेंडू बॅटला ब्रश होऊन गेला. गोशांकी क्षेत्रात सिंगल मिळते पहिल्या चेंडूवर. आता 17 मध्ये 80. गेलेली मॅच आपण पाहिलेलं आहे NMPL. टायटन बुडाली होती, ते डुबते टायटनला वाचवलं होतं खऱ्या अर्थाने याच कॅप्टनने. टॉनिक टायटॅनिक, नवी मुंबईचं तो टायटल, तिसरं पर्व, यानेच ती मॅच खेचली होती. मॅच फसले, पण ती क्षमता, ती अजूनही अपॉर्च्युनिटी ती अचीव करायचं असेल तर खेळावं लागेल प्रीतमला. नाही मात्र फसले. ग्रेट बॉलिंग यार, ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक व्हेरिएशन. पहिलं 1 सेकंड ओव्हर सुपर डुपर व्हेरिएशन मध्ये आपण पाहिलं साहिलला, आणि त्याच्यात पावलावर टाकताना हर्षल लाजवाब बॉलिंग. 3 चेंडू अवघी सिंगल. 13 वर 1. कठीण परिस्थिती. ऑफ साइड असं मागणी केले, मागलेलं उसळून धरलं तानाजी भोईने आणि इशारा दिला वाईट बॉलचा. सिंगल मिळते, सिंगलने पोहोचते 14 वर. पराभवाच्या दाट पराभवाच्या छायेमध्ये लोटली गेलेले आहे गावदेवी ऐरोली, परंतु प्रीतम काय करेल, निलेश काय करेल यासाठी मात्र आकर्षित डोळे लागलेले. लाजवाब फटका, परंतु थेट गेलाय सरळ षटकारासाठी 6 धाव्यांसाठी 6 रन. सियाराम. जेव्हा साऊथ आफ्रिकेचा केशव महाराज बॅटिंगला येतो ना, तेव्हा गाणं खास त्यासाठी वाजवलं जातं, आणि रिषभ पंतची काय कमिटमेंट असते केशव महाराजला. लवली सॉन्ग. 20 वर 1.
20 वर 1 तिसरं ओव्हर प्रगतीभर 4 चेंडू आतापर्यंत हसन एक धमाका आला. असे धमाके भरपूर उडवायला लागतील प्रीतमला साथीला घेऊन निलेश. चांगली गोलंदाजी गतीमध्ये परिवर्तन छान केले. चेंडू लो राहिला सर बीट करतो ना हातामध्ये गेले रितेश केशरीनाथ मडबी. व्हेरी गुड गॅदर बिहाइंड द स्टंप नो रन. 2.5 तिसरं प्रगती होता अवघा शेवटचा चेंडू तिसरा होता घेऊन येईल हर्षल. लांबला उडून मारला स्वेल लेगला दिशा दिली. डिक्लेअरची घोषणा होते सिंगल मिळते. ओव्हरची झाली तिसऱ्या समाप्ती 3 ओव्हरचा खेळ संपल्या. 7 धावांच्या सर फक्त 21. 12 चेंडूचा आता खेळ बाकी. 12 मध्ये भरपूर धावा तब्बल 72 धावा. आलो आलो राजा. दोन्ही 72 कठीण आहे. क्रिकेट आहे. भवितव्य अगोदर सांगणं मूर्खपणाचं ठरेल. काय होऊ शकतं ज्याच्या उच्चांक नावावर आहे टेनिस क्रिकेटमध्ये 94 तो आहे समोर निलेश. इथे 72 2 ओव्हरचा खेळ बाकी. पहिला चेंडू डॉट इथून मुश्किल आता मात्र कठीण. आता 12-11 मध्ये जरी 11 मारले तरी 6 धावा तोकड्या पडू शकते. एक चूक केली तर मात्र अशा ठरू शकतो गावदेवी ऐरोली. आता 11 मध्ये 72 काय बॉलिंग गुड ऑलराऊंडर परफॉर्मन्स आहे. सुपर्ब. पावसाळीमध्ये एक अव्वल दर्जाचा ऑलराऊंडर म्हणून ओळख केली आहे साहिलने. गुड ऑलराऊंडर परफॉर्मन्स. जोरदार हमला बोल का उकानाच्या वरून जाय का डेबिलेटले जाणार डोक्यावर मस्तक देऊन चरण. च 10 चेंडू 65 धावा. साहिल कमजिंग बॉल टू द निलेश. जोरदार हमला बोल टकटक बॅक टू बॅक दूसरा षटकार ओव्हर द लॉन्ग ऑन इज अनदर बिग टू निलेश चरण. नाही एक चूक करू शकतो ही आशा आहे निलेशकडे. त्यासाठी तो जज्बा तो धाडस तीच खोपनाक इनिंग निलेशच्या मार्फत. ओ ऑफसाइड ऑफ स्टंप इज अनदर वाईट. थोडंसं प्रेशर काही थोडा बिथरला गेला गोलंदाज साहिल. पुन्हा जातोय बॉलिंग बॉलिंगवर वाईट टाकल्यानंतर स्कोर बनला इथे 35 वर 1 चौथं टाकताना आपलं दुसरं साहिल. आता मुश्किल आहे. आता खूप कठीण आहे. आता 2 चुका मात्र करणार नाही. वाईट पडतील पण नो बॉल कठीण आहे कारण नो बॉल जर टाकले तर कठीण होऊन जाईल नवसाती दिवा. पण ते वाईट पडतात. एक कुठेतरी सुखावणारी गोष्ट मैदानामध्ये 93चं लक्ष जेपीची ती पहिल्याच ओव्हरमध्ये दिली विकेट. बऱ्याचशा गोष्टी आहेत जर पिचा पुरवताना तो ट्रिमंडस स्टार्ट मिळू शकला नाही. पिचिंग द लेग स्टंप इज अनदर वाईट. बॅट्समन येस इज अ स्पोर्ट्समॅनशिप. कौतुक करतो आम्ही निलेश काय त्याने स्पष्ट सांगितलं बॅटला लागले. हे खेळाडू ती मैदानामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करतं. हे वेगळं स्थान अगोदरच निर्माण केले. इज अ रिअली स्पोर्ट्समॅन बाय निलेश. त्याने सांगितलं माझ्या अंगाला ब्रश करून गेला चेंडू. जोरदार हमला बॉल करण्याचा प्रयत्न परत सरळ विकेटच्या हातामध्ये. ओव्हरची झाली इथे चौथ्या समाप्ती. आता 36 बनल्यात. आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये तब्बल 57 धावा. शेख येते 57. तब्बल 57 आणि गोलंदाजी सांगता अखेरचा ओन इन ऍक्शन मध्ये नवसाती देवाकडून पहिला चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप. वाईटचा इशारा केला. एक सिंगल.
ऑफसाइड ऑफ स्टंप पिचिंग होते पुन्हा एकदा वाईट बॅक टू बॅक 2 वाईट बॉलिंग मार्फत अक्षय पाटील ज्याचे 4-2 फ्रंट फुटवर डान्सिंग ग्राउंड होते षटकार लाजबाब पण बॉलिंग टाकताना कुठेतरी दिशेपासून थोडासा दूर जाताना बॅकफुटवर गेला जागा मात्र मिळाली नाही बॅलन्स करू शकला नाही घसट पुसट चाललेल्या जमिनीचा अलॉंग द कार्पेट फक्त सिंगल मिळते मॅच आता गेले ते स्पष्ट नजरमध्ये येताना इथे फुल्ली सरेंडर भाग पाडलं गोलंदाज एक सट्टी ग्लॅनवेन डोंगरा एवढा तो विशाल स्कोर आणि त्या डोंगरा एवढ्या विशाल स्कोरला उत्तर देताना कुठेतरी तो स्टार्ट मिळाला नाही अवसान घातकी फटका पहिल्याच मध्ये मारताना जेपीची ती विकेट आणि तिथूच मात्र सरस शरणागती आणखीन एक खराब चेंडू धाव मेल एक सिंबल फक्त कित्येक फरकाने आपण मात्र हा पराभव स्वीकारू एवढंच मात्र आता हाती राहिलेल असं म्हणायला हरकत नाहीये कारण अवघे फक्त 5 चेंडू शिल्लक आणि 5 चेंडू मध्ये तब्बल 53 धावा 5 चेंडू 53 तेव्हा बॅकफुटवर जाताना शॉर्ट ऑन पूल केल्या घोषांकित क्षेत्रात जायच्या अगोदर स्पेल लेग जाईल टप्पा गेल टप्पा मात्र घोषांक क्षेत्र फक्त सिंगल मिळते 41 आता 52 धावांची आवश्यकता चेंडू शिल्लक 4 गेंदे 52 रन नजीकचे गाव बऱ्याच वेळा तिथे सामने होतात पण हा पावसाळी रबे क्रिकेट साहिलची चाललेली बॅट गिरीशचा तो मिळून दिलेला ट्रिमेंडस फ्लाइंग स्टार्ट नंतरचे अक्षय पाटीलचे षटकार तब्बल 92 बनवले नवसाती दिवा गतीमध्ये परिवर्तन सावकाश गतीने टाकलेले चेंडू निलेश पासून दूर 3 चेंडू आता 52 अतिशय लाजबाब आयोजन SN ग्रुप धारावे प्रेझेंट स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 हे दमदार आयोजन पावसाळी रबर क्रिकेट 4 दिवस ही स्पर्धा चालेल आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये पहिल्याच मॅच मध्ये खूप चांगला खेळ खेळलाय नवसाती दिवा 5 ओव्हर खेळताना 92 बनवल्या 93 ला उत्तर देताना अखेरच्या ओव्हर मध्ये 41 वर 1 असे सद्यस्थिती आहे गावदेवी ऐरोली 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 2 मध्ये 52 धावा अवे फ्रॉम द बॉडी चेंडू खाली क्षेत्ररक्षण विकेट मात्र शेवटचा सेकंड लास्ट बॉलला आलेला आघाडीवीर घर सोडतोय निलेश तब्बल 52 धावा अक्षय पाटीलला मिळाली ही निलेश विकेट गडी क्रमांक 2 1 चेंडू 52 खराब नो बॉल दुर्वेश मनोरे नवीन फलंदाज एक तर खोलवर अशी बॅटिंग लाईनअप होती परंतु फ्लाइंग स्टार्ट मिळाली नव्हती टिचून गोलंदाजी साहिलनं ते 2 धावांचं ओव्हर तिथे सामन्याचे चित्र अक्षरशः पालटून येतात कम्प्लिटली इज द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच द साहिल सेकंड ओव्हर ओनली 2 रन गिवन राईट आर्म ऑफ द विकेट आणि अशा प्रकारे तब्बल 51 धावसंख्येच्या मोठ्या अंतराने हा सामना सहज खिशात टाकला नवसाती दिवा अभिनंदन नवसाती दिवा अँड बॅट लक हार्ड लक मी म्हणेन गावदेवी ऐरोली चला 2 विनिंग कॅप्टन टीम विनिंग कॅप्टन पूर्वा कोपरी आणि नुकताच सामना जिंकला नवसाती दिवा आमच्या मुख्य व्यासपीठा समोर येतील आणि घेतील टॉस थँक्यू सो मच धीरज